इस्रायलचे हे प्रगत तंत्रज्ञान पहा, कसं अचूकपणे फळ काढलं जातंय. यामुळे वेळ आणि मजूर दोन्ही वाचतात. हे आहे शेतीचं भविष्य. जर आपण पाहिलं 16.5 लाख शेकेल एवढं 6 हेक्टरमधून उत्पादन येतं. 16.5 लाख शेकेल मल्टिप्लाय बाय 20 रुपीज 3,30,00,000 6 हेक्टर. नमस्कार, शेतकऱ्यांच्या चावडीवर आपले स्वागत आहे. इस्रायल शेतीबद्दल आणि तंत्रज्ञानाबद्दल भारतीय जनतेला प्रचंड आकर्षण आहे. महाराष्ट्रातील प्रगतिशील आणि उच्चशिक्षित शेतकऱ्यांनी इस्रायल अभ्यास दौरा केला होता. त्या अभ्यासातून निघालेले निष्कर्ष भारतीय शेतकऱ्यांना कळले पाहिजेत, म्हणून आम्ही इस्रायल शेती तंत्रज्ञान या विषयावर एक सिरियल मालिका सुरू करत आहोत. आपण अजूनपर्यंत चॅनेल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब लगेच करून घ्यावे, जेणेकरून आपणास इस्रायलच्या शेती पद्धतीच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळू शकतील. एक विचारू 4 ते 4.5 एकरपर्यंत ही वांग्याची झाडं असतील असं वाटतं. त्याचा खर्च किती आणि उत्पन्न किती, त्यांना कसं म्हणजे आपल्या बरोबर I think is even 6 hectare. 6 hectare, 6 hectare आहे. 9 हेक्टर. आपण अंदाज Any idea how much you spent on this? The question I got here was how much is the yield and expenditure. We are going to have something like 55 ton per hectare. 55 tons per hectare. What will be the average price for it? Average price is per hectare. You know, winter time is more. It can be 5. सर हाईटचं तेवढं विचारा. 3 ते 5 शेकेल किलोला मिळतात त्याला. In the winter time is high, in the summer time is much lower. ॲव्हरेज प्राइस I guess 4-5 years. 5 शेकेलला घ्या, हेक्टरी 55 टन काढतात. 5 शेकेल पर केजी पर्यंत त्यांना भाव मिळतो. 5 शेकेल. तुम्ही टोटल करून हे पहा, आता बोलू दे मला. 6 हेक्टर एरिया आहे. 6 हेक्टर मध्ये त्यांचे जवळपास 330 मेट्रिक टन इतकं वांग्याचं उत्पादन निघतं पूर्ण त्याच्या ह्याच्यामध्ये. आणि त्यांनी जे सांगितलं 5 शेकेल एका एक किलोला, त्याच्याप्रमाणे जर आपण पाहिलं 16.5 लाख शेकेल एवढं 6 हेक्टरमधून उत्पादन येतं. 16.5 लाख शेकेल मल्टिप्लाय बाय 20 रुपीज 3,30,00,000. 6 हेक्टरमध्ये 6 हेक्टर 15 एकर एरिया. 15 एकर एरियामध्ये एवढं त्यांचं उत्पन्न, पण याला खर्च आहे. ठिबक सिंचनाचा वापर करून थेंबाथेंबानं पाणी वाचवलं जाते. आधुनिक तंत्रज्ञानानं शेतीला दिली नवी दिशा. कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन. इस्रायलने शेतीत क्रांती घडवली आहे. ठिबक सिंचनाने पाण्याची बचत होते. येथे तंत्रज्ञानाचा वापर करतात. यामुळेच पिकांचं भरपूर उत्पादन मिळते. इस्रायलचे हे प्रगत तंत्रज्ञान पहा, कसं अचूकपणे फळ काढलं जातंय. यामुळे वेळ आणि मजूर दोन्ही वाचतात. हे आहे शेतीचं भविष्य.